2 सामने, 1 विजय, 1 पराभव. मुंबई इंडियन्सची टीम सर्वांना पछाडून पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती. तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, 9 जानेवारीपासून महिला प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यामध्ये अटीतटीच्या पहिल्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि दुसऱ्याच दिवशी मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना झाला. आणि या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्सची टीम रॉयल चॅलेंजर्स गुजरात टायटन्सला पछाडून पहिल्या क्रमांकावरती पोहोचलेली आहे. मित्रांनो, मुंबई इंडियन्सचे 2 सामने झालेले आहेत. त्यांनी एका सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. त्यांनी 50 रन्सनी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केलेला आहे. त्यामुळे त्यांची रन रेट शानदार झालेला आहे. तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण पाहूयात. तर पहिल्या क्रमांकावरती मुंबई इंडियन्सची टीम आहे. मुंबईच्या टीमचे 2 सामने झाले आहेत. 2 सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. त्यांचे 2 पॉईंट आहेत. त्यांची नेट रन रेट प्लस 1.175 इतके आहे. त्यांनी दिल्लीविरुद्ध मोठा विजय मिळवलेला आहे. RCB विरुद्ध त्यांचा छोटा पराभव झाला होता, परंतु दिल्लीविरुद्ध त्यांनी मोठा विजय मिळवून ते पहिल्या स्थानावरती पोहोचलेले आहेत. तर दुसऱ्या स्थानावरती गुजरात टायटन्स आहे. गुजरात टायटन्सने काल UP वॉरियर्सचा पराभव केलेला आहे. तर गुजरात टायटन्सचे एक सामना झाला आहे. एक सामन्यामध्ये 1 विजय. त्यांचे 2 पॉईंट आहेत आणि त्यांचे नेट रन रेट 0.500 पॉईंट इतके आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचाही एक सामना झाला आहे आणि त्यांनी एका सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि त्यांचे 2 पॉईंट आहेत. त्यांचे नेट रन रेट 0.150 इतके आहे. चौथ्या क्रमांकावरती UP वॉरियर्स. UP वॉरियर्सचा एक सामना झाला आहे. एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. त्याचे -500 पॉईंट आहेत. 5व्या क्रमांकावरती दिल्ली कॅपिटल्स आहे. दिल्ली कॅपिटल्सचाही एक सामना झाला आहे आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. हा मोठा पराभव त्यांचा झालेला आहे. त्यामुळे त्यांचे नेट रन रेट मायनसमध्ये गेलेले आहे. तर मित्रांनो, टॉप 2मध्ये जाण्यासाठी, सेमीफायनल गाठण्यासाठी प्रत्येक सामना हा करो किंवा मरो असतो. प्रत्येक टीमला प्रत्येक सामन्यामध्ये विजय मिळवणं हे महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, WPL यावर्षी कोणती टीम जिंकेल? कोणत्या 2 टीमा सेमीफायनलमध्ये जातील? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.